बुलढाणा शहरात हरित पट्टा, हरित क्रांती आणि माझी वसुंधरा सुंदर अभियान. शहरात 1 कोटी रुपये किमतीची उच्च प्रतीच्या वृक्षांची लागवड केली जाणार. बुलढाण्यात लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचं आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. योग दिनाच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन. कक्षात 2 डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती. गरजू नागरिकांना तत्काळ उपचार देण्याच्या दृष्टीने निर्णय. हिंगोली शहरात अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्यावर. पावसाळ्यात उघड्यावर डीपी असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेला धोका. अकोल्यातील दाळंबी गावातील नागरिकांचं पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन. नवी मुंबई पालिका भरतीसाठी 15 ते 21 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा. पालिकेत 368 पदांसाठी भरती. राज्यभरातून 84,000हून अधिक अर्ज. एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर. पीसीएम मध्ये 22 जण अव्वल. राज्यातील 22 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले. मुंबईतील 3घांचा समावेश. पॉलिटेक्निक प्रवेशाला मुदतवाढ. 26 जून पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार. संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणीत आगमन. यावेळी भाविकांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार आणि नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली. कोल्हापुरात स्मार्ट मीटर विरोधातील जनतेचा संताप. जबरदस्ती बसवलेल्या स्मार्ट मीटरचं बिल न भरल्यामुळे ग्राहकांचं कनेक्शन तोडलं. कारवाई विरोधात आंदोलन. अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस. अंमली पदार्थाविरोधी मोहिमेत उत्कृष्ट कारवाई करण्यासाठी बक्षीस. पुण्यात पुन्हा घुमणार ढोल ताशांचा गजर. ढोल ताशा वादकांकडून सरावाला सुरुवात. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा पार. पुण्यात पूरस्थितीची माहिती पूर्वीच मिळण्यासाठी आरटीडीईएस संगणक प्रणाली विकसित. 2 ते 3 दिवसांपूर्वीच पूरस्थितीची माहिती मिळणार. अमरावतीतील मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखड्यासाठी निधी मंजूर. 3ही विकास आराखड्यातील कामांचा विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी घेतला आढावा. नागपूरमध्ये रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या 3 कंत्राटदारांना 1 कोटी रुपयांचा दंड. कंत्राटदारांना 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यात 40 तास उपस्थित राहणं बंधनकारक. प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. कुलगुरूंचे प्राध्यापकांवर बंधन. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाला सुरुवात. वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय जारी. 18 जून ते 10 जुलै दरम्यान मिळणार टोलमाफी. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. शाळेच्या खोल्यांची दुरावस्था असल्याने विद्यार्थी पटांगणात. पैठण येथील आर्य चाणक्य शाळेत ढोलताशाच्या गजरात शहरात मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचं स्वागत. शाळेची फुले आणि रांगोळी काढून पारंपरिक पद्धतीने सजावट. कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला तडे. 2 पुलांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला तडे. 2007 ते 2011 दरम्यान झाले पुलाचं काम. 14 वर्षातच पुलाला तडे गेल्याचं समोर. तुळजाभवानी देवीचा पत्रात भारत माता उल्लेख. भोपे पुजारी मंडळाने नोंदवला आक्षेप. आक्षेपानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पत्र मागे. आक्षेपानंतर मंदिर संस्थानने काढलं नवी सुधारित पत्र. भाईंदर पूर्वेतील उत्तनमध्ये मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी डोंगर परिसरातील संभाव्य वृक्षतोड रद्द करण्यासाठी पालिकेकडे पर्यावरण प्रेमींचं निवेदन. कारशेडसाठी 12,400 झाडांची कत्तल नको. 21,000हून अधिक सह्यांचं आयुक्तांना निवेदन. जळगावच्या गिरणा नदीवरील बांभोरी पुलाची दुरावस्था. बांभोरी पुलाच्या संरक्षण भिंतीला तडे. बांभोरी पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी इथे महामार्ग खचला. कॉन्क्रीटला मोठे तडे गेल्याने रस्ता खचण्यास सुरुवात. रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे वाहतूक देखील बंद.
25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं. 4 मृतदेहांची ओळख पटली. मृतांत 6 वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत. मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई. शासकीय कामात अनियमितता केल्याप्रकरणी कारवाई. ऐन पावसाळ्यात खेडला पाणी टंचाईचं सावट. मुसळधार पावसात खेड शहरात पाणी टंचाई. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे पाईपलाईन फुटली. कन्नडमध्ये प्रमाणपत्र मिळत नसल्याने एसडीएम कार्यालयात व्यक्तीचं अर्धनग्न आंदोलन. आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल. सर्वसामान्य नागरिकांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप. कोल्हापुरात नळ जोडणीत आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिरोळ पालिकेतील 4 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. 2,41,300 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका. परभणीत गोवंश मांस विक्रीवर बंदी असून देखील विक्री होत असल्याचं समोर. तक्रार करून सुद्धा कारवाईत होत नसल्याने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक. राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता. बैठकीत शेतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांची मुक्तगिरीवर बैठक. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याची सगळ्यांना जबाबदारी. वर्धापन दिनी मोठ्या नेत्यांचे होणार पक्षप्रवेश. अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू आज न्यायालयात याचिका दाखल करणार. बच्चू कडूंवर अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्रतेची कारवाई. जालन्यात भाजपचा महाविकास आघाडीला दणका. आमदार बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचं आयोजन. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश. मंत्री हसन मुश्रीफ यांचे बैठकीत निर्देश. काँग्रेसमधील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना दिलासा. आगामी निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार नाहीत. जिथे अध्यक्षपद रिक्त आहे त्याच ठिकाणी नव्याने नियुक्ती केली जाणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर. शिरोळ इथे जल्लोषात स्वागत. कुरुंदवाड पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. शहराच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा. प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 7वी सुनावणी. सुनावणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. 20-21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. वाशिम शहरात रस्ते विकास कामांना सुरुवात. पावसाळ्यात रस्ते खोदकामामुळे नागरिक मात्र त्रस्त. मोदी सरकारचे यशस्वी 11 वर्ष पूर्ण. संकल्प से सिद्धी तक संवाद मेळाव्यातून केंद्र सरकारच्या योजनांची खासदार अनुप धोत्रे यांनी वाशिममध्ये दिली माहिती. मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची सरकारी शाळेला भेट. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी लहानग्यांचं कॅडबरी चॉकलेट वाटून जल्लोषात स्वागत. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनर वाहनाची कुऱ्हाडीने तोडफोड. शेतजमिनीच्या पेरणीवरून वाद झाल्याने खळबळ. मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सर्व नदी कॅनल ओढ्यावरील धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. पुणे शहर भाजपाची महापालिका आयुक्तांकडे मागणी. भिवंडीतील कवाड येथील जिल्हा परिषदेच्या कॉर्पोरेट शाळेचं माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्र सरकारच्या विशेष निधीतून शाळेची उभारणी. मंजूर घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करावी यासाठी विविध मागण्यांसाठी माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे गटनेते हसनोद्दीन कट्टारे यांचं पैठण नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण. विरारमध्ये 1 कोटी बांबू लागवड उपक्रमासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बांबूंचे वृक्ष लावून उद्घाटन. कोल्हापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलन करणार. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन.
डोंबिवलीत केडीएमसी घनकचरा करवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डोंबिवली स्टेशन परिसरात केडीएमसीची कराची बिले जाळून व्यक्त केला निषेध. साताऱ्याच्या लोणंदमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली पाहणी. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना. मुंबईच्या विक्रोळीतील सूर्यानगर परिसरात धोकादायक डोंगराळ भाग. शिवसेनेकडून संरक्षण जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात. शिवसेना सचिव राम रेपाळेंच्या हस्ते कामाचा शुभारंभ. भंडाऱ्यात नाना पटोले आणि शिवसेनेचं नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन. भंडाऱ्यात काँग्रेसची शिवसेनेसोबत युती. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसची शिवसेनेसोबत युती. महाराष्ट्रातील संपूर्ण मनसैनिक आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. हा प्रयोग नक्कीच झाला पाहिजे. वसंत मोरे यांचं वक्तव्य. कुंडमळा दुर्घटनेला अजित पवार जबाबदार. दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. कुंडमळा दुर्घटनेतील खरा आकडा समोर आला नाही. रवींद्र चव्हाणांनी मंत्री असताना निधी मंजूर केला होता. नव्या पुलाला मंजूर झालेले पैसे कुठे गेले? खासदार संजय राऊतांचे सवाल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना मोठा धक्का. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र. विभागीय सहनिबंधकांचा निर्णय. न्यायालयाच्या 1 वर्षाचा शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई. अन्नत्याग आंदोलनाचा बच्चू कडूंना फटका. सांगलीतील वसंतदादा घराण्याने धरली भाजपची वाट. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नातसून भाजपात. जयश्री पाटील यांचा भाजपात प्रवेश. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, सातारा, रायगड सारख्या अनेक भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा धुमाकूळ. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. जगबुडी नदी आणि शास्त्री नदी इशारा पातळीवर. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. छोटे बंधारे ओव्हरफ्लो. कोयना धरणाची पाणी पातळी देखील वाढली. पंढरपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ. उजनी धरणात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 50% भरलं. सांगलीच्या तासगाव तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. येरळा नदी दुथडी भरून वाहतीये तर पूल ओलांडताना वाहून जाणाऱ्या 10 ते 15 मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवण्यात यश. नवी मुंबईतील वाशी प्लाझाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर विदर्भात अद्याप पाऊस नाही. अकोल्यात मूर्तिजापूर तालुक्यात हिरपूर गावातील नालेसफाईचं काम अद्याप रखडलेलं. पावसामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर. परिसरात दुर्गंधी, रोगराईची देखील भीती. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला तळ्याचं स्वरूप. नागरिकांना कार्यालयात येण्या जाण्यासाठी त्रास. पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत. पावसामुळे 18 लोकल रद्द. रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची उसळ. तर जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यात पाऊस असला तरी अन्य भागात पावसाची विश्रांती. चंद्रपुरात शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. समाधानकारक पाऊस अद्याप न पडल्याने पेरण्या रखडल्या. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या न करण्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरात शेतकरी सवलतीच्या बियाणांपासून वंचित. ऑनलाईन नोंदणीच्या प्रक्रियेत अडथळा. सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांच्या महा ई सेवा केंद्रात फेऱ्या. अमरावतीत खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांचं बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी. वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात 2 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्याचं 1 लाखांचं नुकसान. परिसरात भीतीचं वातावरण. कोल्हापुरात पिसाळलेल्या श्वानाचा 4 जणांना चावा. 4ही जण गंभीर जखमी. पिसाळलेल्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी. दौंड शहरात भटक्या श्वानाचा 4 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.